लिस्ट घेतलीस ना? हा ऐक, समद्या वस्तू नीट घेऊन एकूण एक वस्तू आणली पाहिजे बर का? साखर, रवा, काय होतं, मुगडाळ, हा? तुरडाळ. हा, अरे येड्या, यो किराणा झाला. भाजी वेगळी असते, भाजी वेगळी घेऊन ये. भाजी वेगळी, भाजी मेथीची, कोथमीर, वालं, काय होतं? हे असं असतंय बघ तुझं. अरे ते मोबाईल मध्ये टाईप करून घेऊन जा ना. कोणाला येतंय? मग काय डोकं फोडायचं बाई तुझ्या मोर? नको एवढी काळजी करू. बघ, मी तुला सांगू, ज्या लोकांना का नाही असं लिहिता वाचता येत नाही ना, त्यांची बुद्धी का नाही लय भारी असते. तुला बुद्धी आहे का? हाय बुद्धी लय भारी असते. मी तुला सांगतो बघ, आता असं मोबाईल नंबर कोणाला पाठ नसतात, पण आधी असं तोंडपाठ असायचं एकदम डोक्यात फिट. अरे येड्या, तुझ्या डोक्यात काय बी राहत नाही बघ. तू समद लिहून घे आणि घेऊन ये बाबा. नाही मी परत तुला सांगतो, मेथी, कोथमीर, वालं. मला माहितीये तू काहीतरी विसरून येणार नक्की. नाही मी परत सांगतो तुला. काय होतंय? भाजी नाही निघालाय वय? अहो त्या मेनकानं एवढी भाजी दिली होती ना, त्याचं काय झालं? संपली इतक्यात. आता आहे का? अहो मेनकावरनं आठवलं, सुंदर अजून कसं आलं नाही हो? तो कशाला पाहिजे? हा, त्याचं काय काम आहे घरात? नाही तसं नाही, बारक्या त्याला का पतूर फोन लावायला लागलाय पण स्विच ऑफ येतोय, काळजी वाटली म्हणून म्हणलं. फोन बंद झालाय ना व त्याचा? मग तुझी बॅटरी का उतरली आहे? आणि लागल की फोन? काय फोन बंद होत नाही वाटतं कुणाचा? अहो तसं नाही, इतकं बी हलक्यात घेऊ नका त्या मेनकाला. लई 420 आहे ती. तिनं तिथं सुंदरला काही केलं तर? हे म्हणजे असं झालं, पातेल्याला मिळणार झाकण आणि मांजराच्या जीवावर दुधाची राखण, हाय का नाही? ए बाई, तू नको काळजी करूस. तुझ्या तोंडी काळजी आली ना की असं वाटतंय त्या मांजरानं उंदराचं जावळ कुरवाळायला लागले. तेव्हा तू शांत बस. आणि समद्यासनी माहित आहे मेनका असं काय बी करणार नाही. तेव्हा तोंड बंद ठेव तुझं. बारक्या, तू उभा का? हा, समद्या वस्तू लवकर घेऊन ये. आणि उगा कोणाचं नाद करत बसू नकस. जा लवकर. या समध्यासनी ठेच लागल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत. तेव्हा पत्तू त्यांना मेनकाचं खरं रूप कळणार नाही. आता तूच बघ बारक्या, मेनकाच्या भावाला कुणी मारलं? अक्षराने मारलं नव्ह का? हा, मग आता ती तिला सुट्टी देईल खरं? नाही ना? ती त्याचा बदला घेण्यासाठी काय बी करल. तुम्ही म्हणताय ते समजा बरोबर आहे, पण बारक्या, मला तुझी लईच काळजी वाटायला लागलीये बघ. माझे का? अरे तू सुंदरला भाऊ मानतोस, हा? तुझ्या भावाला काही झालं तर तुला खपणार आहे का? तुझे काय हाल होत्याल. सुंदरचा फोन स्विच ऑफ लागायला लागल्यापासून माझ्या जीवाची नुसती घालमेल व्हायला लागलीये बघ. नुसती काळजी वाटायला लागली. ठेव बाईचं काय भरोसा, तिनं तिकडे सुंदरला काही केलं तर? जाऊ दे बाबा, आता काय बोललं की माझं तोंड दिसतंय. हे तर कोण ऐकणार आहे माझं? मेनकाचं गाव कुठलंय? शेतातले ताजी ताजी केळ एवढं भारी वाटतंय खाऊन. 1-2 महिने तर राहिलो का नाही पहिलवानच होईन मी. उर्वशी मला ओळखणार पण नाही, पण असं होईल. तसं झालं तर बरंच आहे म्हणा. काय बोलतोय मी, काम बघा.
आलास का? मेलो 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 काम करून फार कमरड मोडलो. आपटलास का? नीट बघून चालता येत नाही? नीट बघून चालता येत नाही? माझ्या पायाला काय डोळे लावलेले नाही आहेत? हा मग वर आभाळाकडे बघून कशाला चालत होता? मलाच काय बोलती? हा, इथल्या लोकांना ना आकला नाही आहेत. केळी खाऊन वाटत कोण टाकतात का साली? साली? साली कोणाला म्हणतो? या केळ्याच्या साली म्हणतोय मी. हा, आज खाऊन कोण वाटत टाकतात होय? बेअक्कल? अय, अक्कल कुणाची काढतो? आणि आमच्या इथलं कोणी बी असं केळ खाऊन रस्त्यात नाही टाकायचं. असं तुझ्यासारखं कोणतरी माकड. मला माकड म्हणली होय? मला माकड म्हणली तुझ्या? हे गप, नको उगा आता लांबड लावू. आधीच सांगतोय, तू माझ्यावर उलटायचं नाही. हा, लय शहाणा आहेस माहिती. आणि तुमचं काय? इथं काय कोणी माकड उड्या मारतंय? झाले ना काम? जा घरी. शहाणा आहेस, चल द्यात. सावकाश सावकाश. ग लईच लागलं का र? सावकाश. इकडे बस, इकडे बस, इकडे बस. आयगो कंबरड मोडलं माझं. माझं चुकलं. म्याच लय राबवून घेतलं तुला. आता वाईट छान बस, म्या तुला शेकवायला घेऊन येते. आलीच. पाहुणं ऐका की, ते मेनका कुठे राहते माहितीये का? मेनका? आडनाव सांग की. आडनाव लक्षात नाही बघा, पण मी तुम्हाला सांगतो, ती का नाही अशी नाही, उजबी नाही, आगाव आहे, भांडखोर आहे बघा, लय भांडती सगळ्यांची. आणि का नाही वेणी आहे, वेणी एवढी एवढी माझ्या उंची एवढी वेणी आहे, आणि टेम्पो चालवती. बारक्या ह्यो आणि कशाला आलाय इकडं? उर्वशीचं नाव असणार ह्यो. बरं आता मी कुठं तोंड लपू? काय करू? शेतकरी आहे बघा, पण लय आगाव आहे. आठवली? ते पलीकडचं घर. या पलीकडचं का त्या पलीकडचं? पप्पा कुठं कुठं दुखतंय सांग. ते कांद्याच्या खाल्यानं पाठीला दुखते. हा, काय होत नाही, आपण शेकून काढू. काढ कुर्ता काढ. एवढं वस काय झालंय? दुखतंय ना, शेकून काढायचं ना. हो मग काढ की कुर्ता. नाही मला नाही जमणार. बर मग धर, तुझं तू शेकून घे. मामा ते मेनका कुठे राहती माहिती का? मामा मेनका कुठे राहती माहिती का? कुठे तोंड? ओ माम, हा म्हातार माणूस आहे वाटत. मामा ऐका येते. मेनका कुठे राहती माहिती? मेनका हा, इथं राहती वय.
काय विषय आहे बुजगावण्याचा? थांब. धर घेश. म्हणजे आता हळूहळू घरात तर घुसलीये, ते सुंदरच्या मनात नाही घुसली म्हणजे मिळवलं. मेनकाच्या भावाला कुणी मारलं? अक्षराने मारलं नव्ह का? हा, ती त्याचा बदला घेण्यासाठी काय बी करल. बारक्या तू आणि इथं कसं काय? ते महत्वाचं नाहीये. आणि कसली नाटकं लावलेत? अरे हे खाल. अरे पर झालं काय? हा ए, काय गरज नाही तिला उठवायची. जरा हे माणसासारखं अंगावर शर्ट घालून उभा राहा. बाहेरच्या माणसासमोर असं उभं राहायचं नसतं. ए बारक्या, अरे का असं पिसळल्यावानी वागायलायस? हा तुला घाल म्हटलं ना ते. खाऊ 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 खाऊ. आता अजून 1 सेकंद बी इथं थांबायचं नाही. हा चला घरी. काय बारक्या, अरे एवढं वाकडं चिरायला झाले तरी काय? बोल तरी. तुला एकदा बोलायला कळत नाही का? चल म्हणलं ना घरी. अरे आय बारक्या, अरे कशाला एवढा तळमळायला लागलायस? काय झालं? ए बारक्या, अरे का असं डोसकं फिरलं का वागायलायस तू? हा अरे हे बघ, तू चुकीचं वागतोयस. तू पहिले बाहेर चल. बाहेर चल. अरे अरे ऐक की. चल म्हटलं ना. अरे बारक्या ऐक. बारक्या, अरे ए बारक्या, अरे लय झाला तुझं. अरे काय झालंय सांगणार आहेस का? हा काय चुकलंय माझं? तुला एकदा सांगितलं ना चल म्हणून तर यायचं. बाकी सगळ्यानंतर सांगतो. बारक्या, काय बारक्या, थांब. अरे थांब की. काय झालंय? अरे काय वागणे हे? तू याला असं इथून तडकाफडकी घेऊन नाही जाऊ शकत. आणि अरे काय झालंय? माझा कसला राग आलाय ते कळाल्याशिवाय मी बी तुला काही इथून जाऊ द्यायची नाही. तुझा काय संबंध का आमच्यामध्ये बोलायचा? बाजूला हो. अरे आणि तुझं ऐकून घ्यायला तू कोण लागत नाहीस माझी. शांत होय जरा. काय झालंय? अरे हे बारक्या, अरे काय झालंय? अरे तू तिच्यावर का चिडलायस एवढा? अरे पण माझ्यावर चिडायला मी असं वागले तरी काय? काय वागली? अगं लाज वाटते का विचारायला? तुझ्यासारखी कपटी आणि आतल्या गाठीची पोरगी ना मी आजपर्यंत बघितली नाही. ए बारक्या, अरे काय बोलतोयस? हा अरे सुंदर, तुझं ना डोकं फिरलंय. हे हिचं गोड बोलणं, खोटं वागणं या सगळ्याला तू भुलत चाललायस. अरे आपलीच माणसं गिळायला लागली ही. तुला काहीच दिसत नाही का रे? ए अरे तोंडावर की. हा हेच हेच हिला सांग. तिच्या भाच्याला आपल्या लेकरासारखं जपलंय तुझ्या घरच्यांनी. आपलं लेकरू म्हणून सांभाळलंय. पण ज्या घरच्यांनी सांभाळलं ना त्याच घरात ही विष पेराय निघाली. सुंदर, तुला सांगतो अजून पण वेळ आहे बघ. नंतर लय पश्चाताप करत बसशील. चांगलं सुखा समाधानाचं घर आहे. ह्या बाईच्या नादी लागलास ना तर त्याचं वाळवंट करून ठेवेल ही बाई. इतकं समजा बोलायला लागलायस. अरे पण माझ्या हातून चुकीचं घडलं तरी काय ते तर सांगशील का? ही सोजवळपणाची नखरी ना माझ्यासमोर नाही करायची. हे लोकांची गोड बोलायचं, खोटं वागायचं, फसवायचं आणि त्यावर असा साजूकपणाचा आवा आणायचा. माझ्या पुढे हे नाही चालू देणार म्या. बस लय ऐकलं म्या. तोंडाला येईल ते बोलू नकस. जे बोलतोय ना ते सगळं विचार करूनच बोलतोय. तुझं सगळं रंग चांगलंच कळलेत मला. हिचं खायचं जात वेगळं आणि दाखवायचं जात वेगळं आहे.
काय वेगळं काय चुकीचं वागले म्या सांगतो ना सांगतो मला सांग आता काही गरज नसताना याला घरात का थांबून ठेवलंस हे बघ एक तर तू आवाज खाली ठेव आणि मग बोल माहिशी त्याची चूक आहे म्हणून तो इथं माफी मागायला आला त्यामुळे म्या त्याला इथं थांबून घ्यायचा प्रश्न येतोच कुठं मान्य सगळं मान्य यानं चूक केली त्याची माफी मागायला आला त्याचा मोबाईल बंद का करून ठेवला मग अरे बारक्या अरे हिची पद्धत आहे तशी ही अशी पद्धत असते अरे एक नंबरची ढोंगी बाई आहे ही. सुंदर अरे ही ना तिच्या जाळ्यात तुला फसवत चालली रे सुंदर तुझ्या साधेपणाचा लय फायदा घेते ती हिचं खरं डाव ना काहीतरी वेगळंच आहे हे काय डाव भाऊ चाललंय रे तुझं काय डाव खेळले ना सांग जरा सगळं माहितीये मला सगळं माहितीये आणि तुझ्यासारख्या महाचालू पोरीचं ना हे नखरे मी माझ्यासमोर चालू नाही देणार